लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। ग्रामपंचायत शिर नांदगी या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुसंख्य कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजपा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ होत आहे। हे प्रवेशादरम्यान अधोरेखित झाले असं आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले। भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र बापू सुरवसे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शन यादव, सोसायटी चेअरमन यशवंत खताळ, युवक नेते शहाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राजू सुतार, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य समाधान खांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे, मंगळवेढा। आपल्याला नुसतंच राजकारण करून बी आपल्याला चालणार नाही। आपल्याला यापुढे विकासाचं राजकारण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न, विजेच्या समस्या त्या सगळ्या आहेत। आता अंकुशराव वगैरे कायम सारखं असते, त्यांचं पाणी आलं नाही, हे आलं नाही, चालू असतं। तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या आपल्या अडचणी असतील 100% सांगत जावं। आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यात जास्तीत जास्त गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे, जो आतापर्यंत जेवढा निधी दिलाय, तुम्ही आता म्हणता एवढा निधी कधी आला नाही, पण यापेक्षाही अजून जास्त निधी अधिक स्पीडनं तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईल। एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास 100%। ज्या वेळेला आम्ही बालके परिवारात काम केलं, त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं। भारतमाना बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं। आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलांना काय हेवे दावे दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं, एकालाच अंगाशी धरायचं, पार्टी उद्या एका पार्टीत जायचं, BRS मध्ये जायचं, तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडे जायचं, अजितदादाकडे नाही घसरलं म्हणून प्रणिती शिंदे साहेबाकडे जायचं। हे जे पळवापळवीचं राजकारण आम्हाला नाही पटलं। मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं। आम्हाला आमच्या गावाला ब वर्ग दर्जातनं 2 कोटी निधी दिला। आमच्या रस्त्याची कामं मार्गी लावली, सभा मंडपाचं काम मार्गी लावलं। एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा तळमळीचा कार्यकर्ता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ती, हे तानाजी सावंताकडून आणलं, यांच्याकडून आणलं। मग असे कार्यकर्ते बोलत होते, बोलल्याबद्दल काय मला काय म्हणायचं आहे, हनुमंतानं आणलं आणि सुग्रीवानं आणलं ना अंगदानं आणलं, त्या 5 जणांचा मेळ आहे म्हणून आणलं, चोरटेवणी दत्त कशाला गेला? ते 5 वेळा आहे ते म्हणतानाच ते लंकेतलं शिताईत आले। मग ते अशा अनेक वल्गना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचं काम करते ती। बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही, त्यांच्या 2 दुसरं वागणं, त्यांची बेडबल चालणं, छाती काढणं, गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून, यशवंत खताळ ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केलाय। माझा मित्र काशीराम कुळेकर, रमेश आयवळे, अतुल चोपडे ही आम्ही एवढे जण आज प्रवेश केला। तिथून पुढे दादा आम्ही कामाला लागणार। प्रत्येक गोष्ट फाटी शिवून गडी हलवला, या आलटेवर कसा डाव बाद करायचा मला